वर्धा जिल्ह्यातल्या सेलू काटे इथल्या छत्तीसगडी कामगार महिलांनी कोरोना काळात बंद पडलेला आपला बचत गट पुन्हा सुरू करण्याचा निर्धार केला। बायो संस्थेच्या मदतीने त्यांनी महालक्ष्मी मसाला उद्योग सुरू केला। या उद्योगातून मिळालेल्या नफ्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम तर झाल्या आहेतच, त्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे। पाहूयात त्यांची यशोगाथा। वर्धा जिल्ह्यातील सेलू काटे येथील छत्तीसगडी कामगारांच्या महिलांनी एकत्र येऊन 2014 मध्ये गट स्थापन केला होता आणि त्यांचा उद्योग सुरळीत सुरू होता। मात्र कोरोनाच्या संकटामुळे 10 पैकी 6 स्त्रियांची कुटुंब ही स्वगृही म्हणजे छत्तीसगडला परत गेली। मात्र उरलेल्या 4 स्त्रियांनी खचून न जाता 2022 मध्ये गट परत उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या। स्थानिक महिलांना सोबत घेऊन त्यांनी कठोर परिश्रम करण्याचा निर्धार केला। हमारा गट 2023 से चालू है। 4 लोग मशीन चलाते हैं, 4 बाया मशीन चलाते हैं और 2 बाई कचूरे निकालते हैं और में 2 बाई मार्केटिंग के लिए जाते हैं और जैसे स्टॉल लगाते हैं वहाँ भी हम लोग सभी जने 4 जनी रहते तो 4 जनी बाई जाते हैं वहाँ पे। यात त्यांना एवोनिथ स्टीलच्या सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमाचं सहाय्य मिळालं। एवोनिथ स्टीलच्या माध्यमातून बायफ या संस्थेनं त्यांना उद्योग उभारणीपासून सर्व सहकार्य केलं। यातून त्यांनी मिक्सिंग, ग्राइंडिंग आणि पॅकेजिंगची सामग्री मिळवली आणि सुरू केला महालक्ष्मी मसाला उद्योग। एवोनिथ स्टीलच्या माध्यमातून जो सामाजिक उत्तरदायित्व या नात्याने एक प्रकल्प सुरू झाला आणि बायफद्वारे हा प्रकल्प यांच्या दारामध्ये पुन्हा एकदा आला आणि मसाला उद्योगासाठी यांना वेगवेगळे प्रशिक्षण मग संस्थेच्या माध्यमातून, कंपनीच्या माध्यमातून देण्यात आले। अचानकच कंपनीचे आमचे जे मालक आहेत त्यांची विजिट यांच्या युनिटला झाली आणि त्यांनी जेव्हा ते प्रोडक्ट आणि ब्रँडिंग बघितलं ते अगदी भारावून गेले आणि त्यांनी अगदी कंपनीला आदेश दिले की आपल्या कंपनीमध्ये जे काही 4 कॅन्टीन्स आहेत त्या कॅन्टीनला सुद्धा इथूनच मसाला पोहोचवा। त्यांच्या या बचत गटामार्फत मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, काळा मसाला तयार केला जातो। उद्योगासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे लाल मिरची, धने इत्यादी त्या गावातील शेतकऱ्यांकडूनच थेट खरेदी करतात। त्यामुळे शेतकऱ्यालाही मालाची थेट विक्री करता येते आणि उद्योग गटाला सुद्धा वाजवी किमतीत कच्चा माल मिळतो। त्यामुळे नफ्याचं प्रमाण जास्त आहे। 2014 में हम 10 छत्तीसगढ़ी महिला ने गट की स्थापना किए। तो पहले हम शुरुआती में फक्त पैसे जमा करना, उसको कर्ज वाटप करना, परत फिर ऐसे यानी आर्थिक व्यवहार ही करते थे। फिर हम लोगों को लगा कि कुछ करना चाहिए। फिर 2020 में कोविड आया। 2 साल तक कोविड था तो हमारे जो बाकी मेंबर थे 7 जने वो लोग अपने अपने गांव चले गए छत्तीसगढ़ वापस। तो हमारा गट ऐसे यानी हम 4 ही मेंबर बच गए। तो हम लोगों ने फिर हम 4 मेंबर बचे तो यही गांव के जो महिलाएं थे 7 जनी वो लोग हमारे गट में आने के लिए तैयार थे तो उनको गट में लिए। आमचा हा व्यवसाय मसाला उद्योगचा आहे। आमची मागणी बऱ्याच ठिकाणी गेलेली आहे। आमचा मालसुद्धा चांगला आहे आणि आमचा जिरे, धनिया, मसाला आणि मिरचीचा प्रोडक्ट्स आहे हा दूरपर्यंत गेलेला आहे। आज महालक्ष्मी महिला बचत गट गावातीलच नव्हे तर जिल्ह्यातील स्त्रियांसाठी आदर्श ठरले आहेत। दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे, वर्धा।